प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी ज्या व्यक्तींनी आवेदन केले होते अशा व्यक्तींना आता 15,000 रुपयाचे टूल किट हे अप्लाय करण्यासाठी ऑप्शन आलेले आहे। तर हे 15,000 रुपयाचे टूल किट ऑनलाईन कशाप्रकारे अप्लाय करायचे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊयात। तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सोपान डवाले आणि आपण पाहतात सरकारी कॉर्नर यूट्यूब चॅनल। मित्रांनो, चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या। त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। आपण या अगोदरच्या व्हिडिओमधून पाहिलं होतं की प्रधानमंत्री विश्वकर्माचे रजिस्ट्रेशन हे कशा प्रकारे करायचे आहे। तर त्या व्हिडिओची लिंक देखील आपण आय बटनमध्ये दिलेली आहे वरती। त्याचप्रमाणे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्या व्हिडिओची लिंक देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणावरून आपण आवेदन कसे करायचे, रजिस्ट्रेशन कसे करायचे याबद्दलची सविस्तर माहिती आपण त्या व्हिडिओमधून पाहू शकता। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती यायचं आहे। गुगलवरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डिजिटल seva.csc.gov.in यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। लॉग इन करण्यासाठी आपल्याला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपला CSC ID टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड आणि त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर कोड दाखवण्यात आलेला आहे तो जसाच्या तसा आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर साइन इन या बटनावरती क्लिक करून आपल्याला CSC पोर्टल लॉग इन करून घ्यायचं आहे। CSC पोर्टल लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो सर्च बॉक्स दिसत आहे त्या सर्च बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला PM विश्वकर्मा असं आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला डायरेक्ट pmvishwakarma.gov.in या वेबसाईटवरती रिडायरेक्ट करण्यात येईल। या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन हे ऑप्शन दिसत आहे। त्यामधील आपल्याला पहिलेच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, अप्लिकंट बेनिफिशरी लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे। आणि बेनिफिशरीने जो मोबाईल क्रमांक रजिस्ट्रेशन करते वेळेस दिलेला असेल, जो त्यांच्या आधार कार्डला लिंक असेल तो मोबाईल क्रमांक आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे। मोबाईल क्रमांक एंटर केल्यानंतर या ठिकाणी जो आपल्याला कॅप्चर कोड दिसत आहे तो जसा तसा आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे। आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवरती OTP पाठवण्यात येईल, तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि कंटिन्यू करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला बेनिफिशरीचं लॉग इन या ठिकाणी ओपन झालेलं दिसेल। टूलकिट साठी अप्लाय करायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला 2 टूलकिट या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे। पहिले टूलकिट आपण या ठिकाणी पाहू शकता, हे शिलाई मशीन आहे, त्यानंतर बॉबिन केस आहे, त्यानंतर सीझर आहे। अशा प्रकारच्या ज्या काही टूल असतील आपल्याचे टूलकिट आहे टेलर दर्जीसाठी। तर या ठिकाणी पहिले टूलकिट आहे, या ठिकाणी हे जरा ऍडव्हान्स आहे, या ठिकाणी हे दुसरे टूलकिट आहे। आपल्याला या दोन पैकी कुठली अप्लाय करायचं आहे ते आपण दोन पैकी कुठलीही यूज करू शकता। तर त्यासाठी आपल्याला सिलेक्ट ऑप्शन पहिल्यावरती जर करायचं असेल तर आपण सिलेक्ट 1 करू शकता, दुसऱ्यावरती करायचं असेल तर आपण हे दुसऱ्यावरती क्लिक करू शकता। यामध्ये आपल्याला हे बॅग पण एक मिळणार आहे, यावरती आपल्याला टिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला एक मेसेज येईल, कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव सक्सेसफुल 15,000 रुपयाचे हे जे व्हाउचर आहे हे 6 महिन्याच्या व्हॅलिडिटीसाठी असेल असे मेसेज मध्ये आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे। त्यानंतर याला ओके करायचं आहे। त्यानंतर लाभार्थीच्या मोबाईल क्रमांकावरती एक OTP पाठवण्यात येईल। SMS मध्ये आपल्याला QR कोड डाउनलोड करण्यासाठी लिंक येईल, त्या लिंक मधून आपल्याला आपला QR कोड हा डाउनलोड करून ठेवायचा आहे। डाउनलोड केलेला QR कोड आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे किंवा कुठल्याही सेतू केंद्रातून आपण तो QR कोड प्रिंट करून आपल्याजवळ ठेवू शकता। कारण की त्या QR कोडची आवश्यकता आपल्याला अशी पडणार आहे, ज्या वेळेला आपल्या घरी हे 15,000 रुपयाचे टूलकिट कुरिअरद्वारे येईल त्यावेळेस आपल्याला त्या कुरिअरवाल्याला हा QR कोड दाखवायचा आहे। हा QR कोड स्कॅन केल्याच्या नंतरच आपल्याला हे टूलकिट प्राप्त होईल। तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।